ट्रस्टांच्या वतीने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान ठाण्यात वसंत बाल महोत्सवाचे आयोजन। ज्ञान साधना महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 132 विद्यार्थ्यांना ठाण्यातील विद्यार्थ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण। हस्तिदंताची विक्री करण्यासाठी आलेल्या 2 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। वन्य प्राणी आणि संरक्षण कायद्यानुसार हस्तिदंत विक्रीवर बंदी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असल्याने हस्तिदंत विक्रीचे रॅकेट छुप्या पद्धतीने चालवले जाते। 2 हस्तिदंताचे 4 तुकडे विकण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात घेऊन आलेल्या 2 जणांना ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून हे तुकडे, मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे। या कारवाईमुळे हस्तिदंत विक्री अजूनही सुरू असल्याचे उघड झाले आहे। शोभेची वस्तू म्हणून हस्तिदंत 50,000पासून कोट्यवधी रुपयांपर्यंत विकले जातात। त्यामुळे हत्तींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार हस्तिदंताच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। तरी देखील दक्षिणेकडील राज्यातून हस्तिदंत मिळून ते विकले जातात। मंगळवारी सकाळी ठाणे स्टेशन परिसरात हस्तिदंत विक्रीसाठी रामचंद्र लट्टे आणि राजेंद्र जाधव हे दोघे येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचचे सिनियर इन्स्पेक्टर रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाला मिळाली होती। या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली। आरोपींनी हस्तिदंत कोठून आणले व ते कोणाला विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत। वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा कोर्टात सिद्ध झाल्यास आरोपींना 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्याच्या कळवा परिसरात रिपाई कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। कळव्याच्या गोलाई नगरमध्ये काल मध्यरात्री एका रिपाई कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली। या हल्लेखोरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारीही असल्याने ही हत्या राजकीय उद्देशाने की अन्य कोणत्या कारणाने झाली याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य 7 जण फरार आहेत। रिपाई एकतावादीचे कळवा विभाग कार्याध्यक्ष शंकर उर्फ भास्कर कदम हे गोलाई नगर भागात राहतात। सोमवारी रात्री ते गोलाई नगर नजीकच्या डोंगरावरून परतत असताना त्यांना राष्ट्रवादीचा शहर सचिव शंकर भीमा शिंदे याने दगड फेकून मारला। त्याबद्दल कदम यांनी जाब विचारला। त्यामुळे संतापलेल्या शंकर शिंदे आणि त्याचा मामा भगवान कांबळे यांनी त्यांना मारहाण केली। त्यामुळे भास्कर कदम यांनी पोलीस ठाणे गाठून शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी गोलाई नगर गाठून शिंदे यांचा शोध घेतला, मात्र शिंदे न भेटल्यामुळे पोलीस परत गेले। त्यानंतर शिंदे यांनी आपल्या सुमारे 30 साथीदारांसह भास्कर कदम यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला। त्यावेळी कदम यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश सोनावणे, अतुल भंडारे, किरण साठे आणि कदम यांची पत्नी सायली हे 4 जण जखमी झाले, तर भास्कर यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भगवान कांबळे आणि अन्य एकास अटक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनंतर कळवा आणि गोलाई नगर मध्ये नागरिकांनी बंद पाळला। त्यामुळे या परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते।
बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान ठाण्यात वसंत बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या हुशारीला, चौकसपणाला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान वसंत बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. बाल अदालत, प्रबोधनात्मक चित्रपट, जॉय फिट ही नृत्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, फॅन्सी ड्रेस, चित्रकला स्पर्धा आणि जॉय परेड असे अनेक कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती निलिमा निरंजन डावखरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. 23 तारखेला टिपटॉप प्लाझा येथे बाल अदालतीचे आयोजन करण्यात आले असून मुलांच्या संदर्भातील प्रश्नांवर, मुद्द्यांवर प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्यात येईल. नामवंत पत्रकार मुलांची बाजू मांडतील. ज्युरी म्हणून अर्थात मुलांचे प्रतिनिधीच असतील आणि मुलांच्या प्रश्नांवर साधक बाधक चर्चा होऊन लगेच निर्णय दिला जाईल. याच दिवशी प्रबोधन करणारे चित्रपट दाखवण्यात येतील. तर संध्याकाळी जॉय फिट ही आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा होईल. हॅपीनेस ही या स्पर्धेची थीम आहे. तर संध्याकाळी जॉय फिट ही आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा होईल. हॅपीनेस ही या स्पर्धेची थीम आहे. त्यानंतर कुटुंब समवेत नृत्य आविष्कार सादर करण्याची संधीही मिळणार नाही. 24 तारखेला सकाळी 10 ते 1:30 या वेळात क्विज कॉन्टेस्ट ही आंतरशालेय स्पर्धा होणार असून ग्रे सेलचे क्विज मास्टर गौतम बोस हे त्यांचे सूत्रसंचालन करतील. संध्याकाळी होणाऱ्या आंतरशालेय पाककला स्पर्धेत शिक्षकही सहभाग घेऊ शकतील. सायंकाळी फार्मलँड अर्थात फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शेती, शेतात पिकणाऱ्या भाज्या, फळे, पाळीव प्राणी यातील कशाचीही वेशभूषा करून कृषी जीवनाची झलक सादर करतील. त्यानंतर होणाऱ्या आंतरशालेय फॅशन शो मध्ये वर्तमानपत्र, चॉकलेटच्या चांद्या आणि फुगे याचा वापर करता येईल. रात्री 8 ते 9 या वेळेत मुलांमधील ग्लॅमर आणि स्टाईलला रंगमंच देणारा फॅशन शो होणार आहे. 25 तारखेला मासुंदा तलाव येथे सकाळी रंग उमंग ही चित्रकला स्पर्धा होणार असून 1700 मीटर लांबीच्या कॅनव्हासवर कमीत कमी वेळात चित्र रंगवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जॉय परेडने महोत्सवाची सांगता होईल. त्यात सिक्रेट ऑफ द लेक हा लेजर शो मासुंदा तलावावर रंगणार आहे. जॉय परेड मध्ये छोटा भीम आणि त्याचे सवंगडी, ग्रीन गोल्डचा अर्जुन आणि माहिती राजू आदी मुलांना भेटणार आहेत. मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ज्ञानसाधना महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे देण्यात येणारे स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी तामणे आदर्श शिक्षक पुरस्कार व सरदाताई चिटणीस आदर्श शिक्षक पुरस्कार 2014 चे वितरण ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ज्ञानसाधनाचे सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य DB भंदडे, माजी प्राचार्य अशोक चिटणीस, प्राध्यापक प्रदीप ढवळ, नगरसेविका नम्रता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने ठाणे जिल्हा आणि ठाणे शहरामधील ज्येष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात किमान 10 वर्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्याची संकल्पना ज्ञानसाधनाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी मांडली होती. त्याप्रमाणे प्रतिवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचे या पुरस्काराचे 3रे वर्ष होते. या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला आहे. घर घ्यायचं आहे तर मग या तिलक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा. तिलक कन्स्ट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, आसनगाव या ठिकाणी गृहप्रकल्प सुरू आहेत. तर मग वाट कसली बघताय? आपल्या मनपसंत घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या.
तिलक कंस्ट्रक्शन, संपर्क 9987386997 अथवा 9664557979. पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 132 विद्यार्थ्यांना ठाण्यातील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी आता लहान मुलांनाही सोडले नसून पेशावर मधल्या लष्करी शाळेत आत्मघातकी हल्ला केला. शेकडो मुलं शिकत असलेल्या शाळेमध्ये सुमारे 7 दहशतवाद्यांनी घुसून 132 निष्पाप विद्यार्थ्यांना ठार केले. यात एक शिक्षक आणि जवानाचाही समावेश आहे. सिडनी मधली घटना ताजी असतानाच इतका मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये घडला असून या हल्ल्यात 132 निष्पाप मुलांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांना ठाण्याच्या महागिरी व मुंब्रा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.